अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष राजा मानेसर, एबीपी माझाचे वार्ताहर मयूर गलांडे आणि प्रसिद्ध निवेदिका नीता देव यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीमधून उलगडले राजाभाऊ. आपण पाहत आहात मुलाखतीमधले काही ठळक मुद्दे. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. राजाभाऊंच्या डोक्यात आगामी काळात बार्शी तालुक्याच्या विकासाचे चित्र. इयत्ता 4थी पासून मॉनिटर, कॉलेजमधले CR आणि GS, 26व्या वर्षी नगरसेवक, पुढे नगराध्यक्ष आणि 2 वेळा आमदार, 3 वेळा नगरपालिकेची सत्ता, 5 वेळा पंचायत समितीची सत्ता, 2 वेळा बाजार समितीवर पकड. त्यामुळे आमदारकी नसल्याची खंत नाही. झालेल्या अन्यायामुळे आलो राजकारणात. चंद्रकांत दादा पाटलांनी पक्षात घेतले आणि देवाभाऊंनी लिफ्ट दिली. भाजप देशातला सर्वात मोठा पक्ष आणि देवाभाऊंमध्ये देश पातळीवर काम करण्याची क्षमता. पालकमंत्री जयाभाऊ गोरे हे भावासारखे मित्र. शिवसेना प्रमुखांनी शहर प्रमुख पद देऊन मारली होती पाठीवर शाब्बासकीची थाप. जनतेने दिले कायम प्रेम. विरोधकांना फारसं महत्त्व देत नाही. केलेल्या विकास कामांमुळेच जनतेने दिली पुन्हा पुन्हा संधी. भगवंत तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंमलात आणून देवस्थान देशाच्या नकाशावर नेण्याचा प्रयत्न. शिवसृष्टी, शहीद स्मारक, शहराचे वैभव वाढवणारे. बार्शीतले उद्योग वाढवण्याचे ध्येय. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तालुक्यात होईल हरित क्रांती. तालुक्यात 3 MIDC निर्माण करून द्यायचे युवकांच्या हाताला काम. महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना मिळवून द्यायची आहे हक्काची बाजारपेठ. शहरातले रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी काम सुरू. भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून गेली 8 वर्ष बार्शीकरांना दिली सांस्कृतिक मेजवानी. दिलेलं काम मागे न हटता पूर्ण करण्याचा मुलगा रणवीर राऊतांचा स्वभाव. रणवीर राऊत आपल्यापेक्षा कांकणभर सरस. प्रामाणिक कार्यकर्त्यांना निष्ठेचं फळ दिलं. दीपक वैद्य यांच्यासारखे कार्यकर्ते जिल्हा पातळीवर गेले याचं आहे समाधान.